या संघामध्ये संधी दिली गेले। सामन्याला सुरुवात होते। दोन पंच त्या ठिकाणी ऑन फील्ड आपण पाहतायत। स्टार्ट ऑफ द मॅच। कॅन्डी आज आपण पाहतायत रिझवतील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर। पहिलाच बॉल बॅक टू द बॉलर हेड, मॅग्निफिसंट शॉट। दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग, स्ट्रेट ड्राइव्हचा नेत्रदीपक, ग्लोरियस शॉट। 4 या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते। 4 या धावसंख्येवर पहिल्या बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला। पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 4 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली। प्रथम फलंदाजी करताना अमरदीप जलसर बी ही टीम आपल्याला पाहायला मिळते। आजच्या दिवसात खऱ्या अर्थानं वर्ष पहिले यंगस्टार चषक मागणे चॅम्पियन्स कोण बनेल याकडे लक्ष असणार आहे। प्रचंड मेहनत घ्यावी लागेल। वैभवचा हा बॉल ओव्हर पिच होता आणि सरळ चेंडूला पाठवला। खराब क्षेत्ररक्षण, हवेच्या झोतावर चेंडू सीमारेषा पार। 6 धावा। मैदानात आज घुमतील चौकार षटकार, क्रिकेट खेळायला आज रमतील आमचे खेळाडू दमदार। आकाश या ठिकाणी आपण पाहू शकतायत। आकाशला खऱ्या अर्थानं चेंडू थोडासा जज करता आला नाही। जेव्हा हवेची झुळक खूप मोठ्या प्रमाणे वाहत असते, हवेचा झोत मोठ्या प्रमाणे वाहतो, त्यावेळेला तुम्हाला थोडंसं कॉन्सन्ट्रेशन, जजमेंट हे घेता येत नाही आणि तेच मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी घडलं गेलं। चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ निघून जाईल। यस डिलिव्हरी पाहायला मिळते। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते। 3 बॉलच्या समाप्तीनंतर प्रदीप भोईर आपल्या संघाला घेऊन जातोय 10 या धावसंख्येवर। पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसऱ्या बॉलवर षटकार आला, तिसरा बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतोय। पालघर जिल्ह्यामध्ये सफाळे विभागामध्ये सुरू असलेला क्रिकेटचा घमासान नूतन नगर माकणे ऑन साईडला यावेळेला ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता। बॅटची एज घेत लॉंग स्टॉप रिजनला चेंडूला स्टॉप केलं जाईल। तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर करण पुढे सरसावला, चेंडूला स्टॉप केलं, सिंगल मिळते। या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर। 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय। 4 बॉलच्या समाप्तीनंतर 11 वर धावसंख्या जाऊन पोहोचली। टॅप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला। प्रफुल्लच्या बॅटमधून सिंगल मिळेल। या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर। म्हणजेच पहिले 2 बॉल जर आपण पाहिले तर वैभवने थोडेसे खराब जरूर हाताळले, परंतु कमबॅक करण्याची संधीही तुम्हाला असते। 6 बॉलमध्ये 2 खराब चेंडू आले तर 4 चेंडू तुमच्याकडे आहेत आणि ते मात्र व्यवस्थित हाताळणं हे आपलं आद्य कर्तव्य आणि तेच वैभवने आतापर्यंत करून दाखवले गेले। 5 बॉल, संघाची धावसंख्या 12। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता। ऑन साईडला खेळला गेला, क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल, तत्पूर्वी सिंगल मिळते। एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर। पॉवर प्लेचं बंधन होतं, मॅन्डेटरी पॉवर प्ले पाहायला मिळालं आणि पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना अमरदीप जलसार बी या संघाची हा संघ पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिला होता, क्वालिफाय झाला होता, 5 अंतिम 5 मध्ये पोहोचला होता आणि कालच्या दिवसामध्ये 311 बाप्पा मोरया विठ्ठलवाडी हा संघ 4थ्या दिवसातला क्वालिफाय सफाळे गटमधून आपल्याला पाहायला मिळतो, तर एक आमंत्रित गटामधून आपण पाहू शकाल। चला वेळ तोडू नका, टाइम स्पेंड करू नका। पहिलं षटक मात्र तुम्ही 4 मिनिटात हाताळलं गेलंय। इथून तुम्हाला अजून जवळजवळ 8 मिनिटे दिले जातील। 3 षटकांसाठी 12 मिनिटे। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 13 धावा। आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, ग्लॅमर, क्रेज आणि ग्रामीण भागातील खेळाडूंचं टॅलेंट हे आता अटके पार आपल्याला पाहायला मिळतो, कारण पालघर जिल्ह्याला 15 ते 16 खेळाडू असे लाभले ज्यांनी आउट ऑफ इंडिया जाऊन टेनिस बॉल क्रिकेट गाजवलं आणि त्याकरता आज प्रत्येक खेळाडूचं स्वप्न उराशी बाळगून आपण खेळत असताना पाहायला मिळत आहेत। म्हणजेच क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहिलंय की स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही, कारण क्रिकेटच्या मैदानात आणि आयुष्याच्या मैदानात तुम्हाला पळावंच लागेल। आणि इथे मात्र आपण पाहतात की थांबला तो संपला, इथे थांबत नाहीये, कारण जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला। प्रदीप भोईर शफल झाले होते, क्लीन बोल्ड, बॅक टू द पवेलियन, फर्स्ट विकेट डाऊन, गॉन। माकणी गावाच्या ग्रामस्थांनी आज आयोजन केलं हो भारी, क्रिकेट झाली या दाटी
जमली बघा या पब्लिक सारी. मारतील चौकार आणि षटकार रंग येईल सामन्याला. मारतील चौकार आणि षटकार रंग येईल सामन्याला. दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर रिदम सहित फलंदाजी करणारा लयबद्ध होणारा फलंदाज प्रदीप भोईर या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. पहिला गडी बाद, पहिला धक्का अमरदीप जलसार बी टीमला. कारण खूप चांगली प्रगती केली या खेळाडूने. इम्प्रोव्हायझेशन स्वतःला घडवलंय. स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता आणि गुणवत्तेला तोटा नाहीये हे दर्शवत असताना यंग टॅलेंटेड खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अपकमिंग यंग टेनिस बॉल क्रिकेट विठ्ठलवाडी विलेज. टॅप करण्याचा प्रयत्न, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र फेकी स्वैर झाली. थोडंसं कंट्रोल नव्हतं. क्रिकेटमध्ये कंट्रोल फार महत्वाची भूमिका असते. डबल सी जो 7 शब्दांचा अर्थ लपलेला आहे. सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी, आय फॉर इंटेलिजन्स खेळाडू हुशार असला पाहिजे. डबल सी ज्यामध्ये कंट्रोल तुमचं नियंत्रण, के फॉर नॉलेज म्हणजेच ज्ञान असावं या क्रिकेटच्या खेळाचं. ई फॉर एफर्ट मेहनत असावी आणि टी फॉर टेम्परामेंट टायमिंग टेक्निक अँड टॅलेंट. या सर्व काही गोष्टी तुम्हाला अंगीकृत कराव्या लागतात तरच क्रिकेटचा अर्थ समजतो. फुलटॉस बॉल होता. ऑफ साईडला खेळण्याचा मनसुबा बाळगला. प्लेइंग फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा मानस होता परंतु चेंडू आणि फळीचा कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 14 धावा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉलचा खेळ झालाय. बाळूमामा थँक्यू व्हेरी मच. पाण्याची आपण व्यवस्था करतायत, आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 रन्स 14 धावा. खूप चांगले गोलंदाजे हाताळले. रोहित मात्रे येत आहेत. अपकमिंग यंग टॅलेंटला दर्शवतायत की एक्सपिरियन्स थोडंफार कुठेतरी सादर करायला हवं. प्रत्येकाने असं म्हणतात की आपल्या जर एक्सपिरियन्स जास्त असेल तर शेअर करायला हवं. ऑन साईडला हलक्याच्या हाताने चेंडूला जरूर खेळलं गेलं. एकदा वेगाने दुसऱ्या धावेसाठी पलटले होते परंतु चांगलं कॉर्डिनेशन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एस नो अँड वेट, हो नाही आणि थांब या 3 गोष्टींचं समन्वय म्हणजेच तुमची सुंदर अंडरस्टँडिंग एकदा मिळाली. संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली गेली. प्रथम फलंदाजी करताना अमरदीप जलसार. हा क्रिकेटचा खेळच असा आहे. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आल्यानंतर प्रत्येक प्रेक्षकांमध्ये चर्चा झाली असेल की पहिल्या षटकापासून दमखम दाखवले प्रदीप भोईरने तर कदाचित दुसऱ्या षटकांपर्यंत धावा 30 वर जाऊन पोहोचतील परंतु तसं नाही आहे क्रिकेटमध्ये. ऑन साईडला जबरदस्त वैभव भोईरच्या बॅटमधून येईल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येणारा संघर्षाचा षटकार 6. गुरूंच्या कृपेनं माझी खेळाडू आल्यात एकत्र. हातभार लागलाय सर्वांचा, केली मेहनत साऱ्यांनी दिन रात. आहे आमचा तो फॉर्म नाही साधा, काम सारे गावकरी साथीला. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. संघाची धावसंख्या 21. शेवटच्या बॉलवर अप्रतिम षटकार पाहायला मिळाला. टायमिंगचा बेताज वैभव भोईरच्या बॅटमधून आला. बबली या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली प्रेमापोटी आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने निकनेम तुम्हाला मिळतं आणि त्या अनुषंगाने आपण पाहता टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर हे निकनेम गाजत असताना आपण पाहत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21 वर जाऊन पोहोचली गेली. आतापर्यंत एका साईडला प्रदीप भोईर बाद झाल्यानंतर वैभवने जिम्मेदारी उचलली. कारण जबाबदारी हे जगातील सर्वात चांगलं टॉनिक म्हणून ओळखलं जातं. कारण जबाबदारी आल्यानंतर प्रत्येक जण तो निभावतो आणि हे जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि मनुष्य आयुष्यभर थकत नाही. संघाची धावसंख्या 21. 2 षटकांचा अगदी योग्यरीत्या खेळ समाप्तीवर झाला. आता इथून जर आपण पाहिलं तर 2 षटका आहेत म्हणजेच पॉवरफुल फलंदाजी होईल की पॉवरफुल गोलंदाजी. मनोज पाटील एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. पहिलाच बॉल डॉट आणि सरळ चेंडू निघून जाईल. यष्टीरक्षक रोहित मात्रेच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक 3 आहे. पहिल्या बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. 21 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली.
गुड डिलिव्हरी हीच खासियत राहिली मनोज मन्याच्या गोलंदाजीवर. अनेक फलंदाजांनी ज्यांनी मात्र त्रस्त केले आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. कुशल नेतृत्वावर गोलंदाजी करावी लागते. फक्त नाव मोठं असून चालत नाही. क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला ती दमखम दाखवावी लागते. ते तुम्हाला व्यवस्थित गोलंदाजी करून फलंदाजी करून प्रेक्षकांपर्यंत त्या सगळ्या गोष्टी परफॉर्मन्स कराव्या लागतात. क्लास इज परमनंट. तो क्लास आतापर्यंत 2 बॉलवर दाखवलाय. इथून ऑफ साईडला फटका तर चांगला आहे परंतु डिस्टन्स क्लिअर होणार नाही. आणि यस आकाश कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन. चला लवकरात लवकर जे काही डिस्कशन करायचं असेल ते लवकरात लवकर डिस्कस करा आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतायत एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. ऑल इज वेल. मनोज मन्या पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. 21 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉलचा खेळ झालाय. घड्याळ जवळजवळ 5:07 झालेत आणि अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. याचा सारासार विचार करून तर प्लीज आपण कोऑपरेट करा. विठ्ठलवाडी टीम प्लीज डोंट वेस्ट द टाइम. रोहित म्हात्रे अँड कंपनी टाइम स्पेंड करू नका प्लीज. अन्यथा एक 30 यार्ड सर्कलमध्ये तुम्हाला खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. याची दखल घ्या. आम्हाला आयोजकांकडून सूचित करतायत तर प्लीज थोडंसं टाइम स्पेंड करू नका. पुण्याच्या एकदा गोलंदाज चौथा बॉल घेऊन येईल. मनोज मन्या आपल्या गोलंदाजी मार्कवर. खोलवर चेंडू होता. वाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना परंतु तेवढाच उमेदीने चेंडूला खेळून काढलं गेलं. सिंगल मिळाली. वैभव भोईर स्ट्राईक एंडकडे येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 22 या धावसंख्येवर 22 रन्स ऑन द बोर्ड. अमरदीप जलसार बी टीम यंगस्टार चषक माकणे आज शेवटचा आणि अंतिम दिवस. शेवटच्या सत्रामध्ये आपण येऊन ठेपलो गेलेत आणि खऱ्या अर्थानं इथून खूप चांगला खेळ या 3 संघांच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने बॅकफूट पंच करत असताना एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून जाईल. तिथून फेके येईल. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. इंटेलिजंट राहावं लागतं तुम्हाला. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जेव्हा तुम्ही बाउंड्री लाईन टच असता त्या वेळेला तुम्हाला शार्प माइंडने फिल्डिंग करावी लागते परंतु तसं काही स्पष्टपणे दिसलं नाही. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर दुहेरीने जाऊन पोहोचते 24. सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे. जसं मुंबईची लाईफलाईन लोकल क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल. प्रतिम चेंडू आहे का. यस डेफिनेटली. डॉट बॉलची सांगता होते. 3 षटकांचा खेळ ॲक्युरेट झाला. 3 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 8च्या सरासरीने 24. आता शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती. देऊया कॅन्डीला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. H2O.
3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावांची गती फलकावर 24 वर जाऊन पोहोचली गेली. तीन षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली गेली. एक अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपण पाहतायत. अमरदीप जलसार बी टीम थोडंसं स्ट्रगल करतायत. प्रदीप प्रफुल्ल हे बाद झाल्यानंतर वैभववर दारोमदार. ऋषी आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर गोलंदाजी मार्कवर मिस्टर सचिन. टॉस बॉल होता. ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. सिंगल तर मिळते. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या रोहित म्हात्रे पुढे सरसावेल. एक धाव वर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या फलकावर 25 या धावसंख्येवर. बॅट आणि बॉलचा अगदी व्यवस्थित समन्वय झाला नव्हता ऋषीचा. वैभव भोईर चांगली बॅटिंग यावेळेला आतापर्यंत केले, कारण 9 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. संघाला सावरतोय, डावाला सावरतोय, स्वतःला सावरतोय. खूप चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू यावेळेला. अनबिलिव्हेबल ज्या पद्धतीने चेंडूची सांगता होते ना, अप्रतिम पाहायला मिळते. मनोज मन्या चेंडूला गॅदर करत असताना या चेंडूला संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर ठप्प राहते, स्थिर राहते आणि संघाची धावसंख्या 25. 6 सीटर स्पोर्ट्स या चॅनलवर आपण ही स्पर्धा पाहतायत युट्यूबच्या माध्यमातून. मनीष निजाई आज संपूर्ण दिवस आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. यस, बॅटची एज वैभव भोईरला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट, गॉन. स्पर्धा आपण पाहतायत. मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची ही स्पर्धा आपण पाहू शकाल. 41 जणांचा समूह संच आपल्याला पाहायला मिळतो आणि अगदी नेत्रदीपक प्रत्येकाला या स्पर्धेने वेड लावलं पहिल्याच वर्षामध्ये. खूप चांगली गोलंदाजी, काय थिंकिंग पॉझिटिव्ह सहित गोलंदाजी करणारा गोलंदाज. सकारात्मक दृष्टिकोन कसा असावा, फलंदाजाला रीड कसं करावं, त्याचे शॉट सिलेक्शन कसे येतील, तो मात्र कोणत्या पद्धतीने स्टँडिंग पोझिशन त्याने बॅटिंगमध्ये घेतले, या सर्व काही गोष्टींचं मूल्यांकन करणारा गोलंदाज म्हणजे सचिन. फॅब्युलस बॉलिंग. 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या ठप्प स्थिर राहते. 25 वर जाऊन सिग्नल काही मिळत नाहीये. पहिल्या षटकात दमखम दाखवली. 13 धावा आल्या, 8 धावा, 3 धावा. मनोजने मन्याने पुन्हा एकदा कमबॅक केलं, संघाला सावरलं. पुन्हा एकदा ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग. एक धाव येईल का? पंचांकडे दाद मागितले, पंचांनी रेफर केलं आणि या आपण चेक करूया. थर्ड अंपायरच्या भूमिकेत असतील या ठिकाणी मिस्टर सूर्यकांत म्हात्रे. मनीष निजाई एक्सपर्ट आहेत. त्या सर्व काही गोष्टी लगेच अद्यावत करत असताना दर्शवत आहेत. नॉट आउट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26 वर जाऊन पोहोचली गेली 22च्या स्वरूपात. खाली सरांकडून इशारा येतोय. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल, अंतिम बॉल असेल. या चेंडूवर परिपूर्णता निर्भर असेल. चला, एनसीसी सफाई टीमचा कॅप्टन या 40+ संघ अर्थातच आपण पाहताय. टेंबी खोडावे मास्टर्स या संघाला खेळावं लागेल. 2 लॉट्स या ठिकाणी टाकले जातील. त्यामध्ये एक संघाला बाय मिळेल, एक संघ खेळेल तो 40+ टेंबी खोडावे मास्टर्स या टीम बरोबर. तर यस 22च्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. 27 वर धावसंख्या जाऊन पोहोचली. 28 धावांचं लक्ष्य हे 4 षटकांमध्ये 7च्या ॲव्हरेजने. स्ट्राईक जो आस्किंग रिक्वायर्ड रन रेट पाहायला मिळतो तो 7चा पाहायला मिळतोय. तर लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. अमरदीप जलसार बी टीम. 28 धावांचं लक्ष्य असेल. एक अतिशय सुंदर स्पर्धा. या स्पर्धेचं आयोजन नियोजन मंगलदाजी गरज साहेब आमच्या समवेत जोडले गेलेत. पण त्यांचा इंटरव्ह्यू क्लिअर करूया.
येस, बॉल आपण या ठिकाणी देणार आहोत. 28 धावांचं लक्ष्य तर आहे. लगेच क्षेत्ररक्षण आपण सजून घ्या. मंगलदाची घरात या स्पर्धेच्या माध्यमातून खजिनदार आहेत आणि 41 जणांचा समूह संच आपल्याला पाहायला मिळतो. अगदी थोड्याच वेळात लॉट सुद्धा टाकणार आहोत. ती आपण पहिल्यांदा लॉटची प्रक्रिया पूर्ण करूया. भूषण डोंगरे या ठिकाणी येतात. कॅन्डी एका साईडला असतील प्रतिनिधी. जो लॉट्स या ठिकाणी रिसीव्ह केला जाईल तो 40+ टिंबी खोडावे मास्टर्स या संघाबरोबर खेळेल आणि एका संघाला बाय मिळेल. थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. हे पाहू शकतात आपण लॉट्स आणि एक लॉट्स रिसीव्ह केला जातोय. आदरणीय सन्माननीय श्यामकांतजी तरे अध्यक्ष आहेत. NCC सफाळी टीम खेळेल ती टिंबी खोडावे मास्टर्स या NCC सफाळी संघाला बाय मिळाले. विजयी टीमला बाय मिळाले. NCC सफाळे संघाला मात्र खेळावं लागेल 40+ टिंबी खोडावे मास्टर्स या टीम बरोबर. तर यावेळेला आपण पाहतायत मंगलदाची गरज साहेब आमच्या समोर जोडले गेलेत. 28 धावांचं लक्ष्य आहे. जसं वेळ मिळेल तसं मात्र या ठिकाणी आपण मंगलदाची गरज यांच्याशी चर्चा करणार आहोत. या स्पर्धेचे खजिनदार आहेत. मंगलदाची गरज वेलकम आपल्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. ज्या पद्धतीने आपण पाहतायत यंगस्टार चषक माकणे या स्पर्धेचा जो आज शेवटचा दिवस पाहायला मिळतो, कसं वाटतं एकंदरीत या स्पर्धा भरवण्यामध्ये? कारण तुम्ही नेहमीच यूट्यूबवर मॅचेस पाहता, परंतु आज स्वतः आयोजक बनलेत, तर सविस्तर काय म्हणतील या स्पर्धेविषयी? पहिलं प्रथम तर आलेल्या सर्व संघांचे, खेळाडूंचे आणि जो प्रेक्षक वर्ग बराच जमलेला आहे त्यांचं पहिलं मी सहर्ष स्वागत करतो. त्यांच्यामुळेच ग्राउंड किंवा हे दिसायला शोभते. आणि 41 जणांचा आमचा माजी खेळाडूंचा कमिटी आहे. आम्ही चौघेजण आणि विचार केला की आपल्या गावातील संघासाठी काहीतरी करावं. या हेतूने आम्ही सर्व एकत्र आलो. स्वतःच्या खिशात पहिला हात घातला आणि सर्वांनी तो कबूल केला आणि भरभाट. आणि दुसरी गोष्ट ग्रामस्थांनी पण आम्हाला खूप मदत केली. त्यांच्यामुळेच ही स्पर्धा आज यशस्वी होताना दिसतेच. स्वरूपात आपण पाहतायत मंगलदाची घरात मध्ये मध्ये आमच्या समोर जोडले जातील. मनीजी गावड यांचं सुद्धा आगरवाडीवरून उपस्थित झाले, त्यांचं करूया आपण वेलकम. आपला शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत आहे. विजयासाठी 28 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना पहिल्याच बॉलवर 1 धाव मिळाली. इस स्टार्ट ऑफ द मॅच. पुन्हा एकदा आपला बॉलर तयार रोहित मात्रे समोर. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर पराग. अप्रतिम सुरेख या ठिकाणी आपण पाहताय. चेंडूला फक्त दिशा दिली गेली. 2 धावा अर्जित केल्या जातील आणि दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 3 या धावसंख्येवर. 3 रन्स ऑन द बोर्ड. 311 विनोद पाटील पुरस्कृत बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी. यंगस्टार चषक माकणे 41 जणांचा संच. ऑन साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त मनगडाचा वापर केला आणि चेंडूला फक्त वळवलं गेलं. सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या शेखर किनी 4 वर दर्शवत आहेत. श्री समर्थ कृपा जे आपण पाहतायत किरणजी
पाटील यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 501 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं खूप खूप ऋणी आहे, आभार व्यक्त करतायत. ऑफ साईडला मनोजची ही स्ट्रेंथ आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली, सिंगल मिळाली, सिंगल मधून डबल कन्वर्ट केली जाते. 2 धावा परिपूर्णतः आपण पाहू शकाल. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 30-11. बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी 6 वर जाऊन पोहोचली गेली. या पद्धतीने मनोज लयबद्ध झालाय. एक टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा फलंदाज, परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये, मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग राहावं लागेल. हलकेशा हाताने फक्त चेंडूला दिशा दिली, इनफिल्ड क्लिअर करत असणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळेल. डेफिनेटली 4 धावा येतील का? यस, चौकार येतोय. मंगलदाजी गरज साहेब काय म्हणतील? ज्या पद्धतीने या स्पर्धेचं पहिलं वर्ष सर्वांनी मणी जिंकलेत आणि तुम्ही सुद्धा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येकाची मणी जिंकणारी ही स्पर्धा, या स्पर्धेचा हेतू काय आहे? या स्पर्धेचा हेतू आहे की आमच्या गावातले जे तरुण पोरं खेळाडू आहेत ते कुठेतरी पुढे गेले पाहिजेत, त्यांना कुठेतरी प्लॅटफॉर्म भेटला पाहिजे, हा हेतू आमचा आहे. आणि पण तसा आता जरी सांगितलं तर तसा त्या मुलांकडून आम्हाला सपोर्ट भेटलेला नाही, ही खंत वाटते मला. निश्चित स्वरूपात येणाऱ्या कालावधीमध्ये हीच पिढी मात्र जरूर तुम्हाला निश्चित स्वरूपात कुठेतरी कॉपरेट करेल, कारण नवतरुण मंडळी आपल्याला पाहायला मिळते थोडंसं नॉलेजेबल नसतं. अशा वेळेला मात्र आपण पाहता की पाठिंबा देण्यासाठी तुम्ही 41 जण उतरलेत, तर डेफिनेटली येणाऱ्या कालावधीमध्ये मात्र तो कॉपरेट तुम्हाला मिळेल ही अशा अपेक्षा आपण करणार आहोत. परंतु आज प्रेक्षकांचा प्रतिसाद तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात मिळाला, ही महत्त्वाची भूमिका पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11, विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकाल जवळजवळ 17 धावेची आवश्यकता आहे. तर श्यामकांत तरे आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्ष संपूर्ण ही टीम जी मॅजॉरिटी पाहायला मिळते, या संपूर्ण श्यामकांत तरे आणि संपूर्ण 41 जणांबद्दल तुमचा प्रवास कसा राहिला? प्रवास सांगायचं झालं तर आम्ही सर्व माजी खेळाडू एकत्र खेळायचो, त्यामुळे आम्ही सर्व एकत्र आलो. आणि श्यामकांतबद्दल बोलायचं असलं तर तो माझा पहिल्यापासून करणारा होता. त्याच्या पहिले अगोदर सदानंद भाऊ होता, सदानंद भाऊने मला घडवलं. नंतर श्यामकांत तरेच्या अध्यक्ष आपले कॅप्टनशिपमध्ये मी खेळलो. जुन्या आठवणी बऱ्याच आहेत आणि सर्व खेळाडू मिसळून आम्ही एकत्र खेळायचो. तेव्हा यंगस्टार माकणीचं नाव होतं. चापेवाडी ग्राउंडवर आम्ही हमेशा खेळायचो आणि तिथे आमचा संघ पहिला प्रथम यायचं आणि समोरचा संघ आमच्या जोडीला खेळताना पण थोडा भीतीच त्याला वाटायची का माकणा संघ आहे त्याच्याबरोबर कसं खेळायचं. निश्चित स्वरूपात म्हणजेच रणनीती काय असते, स्ट्रॅटेजी काय असते, गेम प्लॅनिंग करून निघायचे आणि म्हणूनच यंगस्टार चषक माकणीचे या संपूर्ण 41 जणांनी यंगस्टार चषक भरवण्याचा निर्णय घेतला आणि खरोखरच तुमचं गोड कौतुक असेल. ऑन साईडला हलकेशा हाताने चेंडूला मनगडाचा वापर केला, सिंगल मिळाली, सिंगलच्या माध्यमातून डबल कन्वर्ट करण्याचा इरादा होता. सचिनच्या गोलंदाजीवर सावध पवित्रा घेऊन खेळत असताना मनोज, कारण सचिनने याच मैदानात खूप चांगली गोलंदाजी करत असताना विकेट हॅट्रिक साध्य केली होती. हा सेकंड बॉलर ठरला गेला होता. निखिल जो गोलंदाज आपण पाहू शकलात पहिला बॉलर ठरला गेला होता विकेट हॅट्रिकचा. 3ऱ्या क्रमांकावर पंकज पाटीलला एनसीसी सफाळी संघाचा आपण पाहू शकलात आणि 4थ्या क्रमांकावर रोशनने खूप चांगली गोलंदाजी करत मात्र या स्पर्धेमध्ये असे 4 गोलंदाज उत्कृष्ट दर्जाचे ज्यांनी विकेट हॅट्रिक साध्य केली. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली गेली. 13 धावा या फलकावर. हलक्याशा हाताने सेन्सिबल बॅटिंग, मनोजच्या बॅटमधून 1 धाव अर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये. गुड फिल्डिंग. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 30-11. पुरस्कृत विनोद पाटील, बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 14 या धावसंख्येवर. म्हणजेच अर्धा धावसंख्येचा पल्ला या ठिकाणी पार केला गेलाय. बॉल फेकून झाले ते 3 बॉलच्या समाप्तीनंतर 14 धावा. अतिशय दमदार आणि शानदार स्पर्धा पाहायला मिळते. एनसीसी सफाळे आणि टिंबी कुडावे 40+ असा सामना पाहायला मिळेल. विनर्स टीमला मात्र बाय मिळाले. अजून 2 सामने खेळवायचे आहेत तर थोडंसं स्पीडअप करा. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू होता. सरळ बॅटचा उपयोग केला नाही. आडव्या बॅटचा प्रयत्न केला गेला परंतु सक्सेस काही मिळालं नाही. कारण रोहित मात्रे नो डाऊट अबाउट इट एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. स्ट्राईक रोटेट होत असताना इथे डॉट बॉल आला. कुठेतरी थोडासा दबाव आपल्याला पाहायला मिळाला. 4 बॉलचा खेळ झाला. शेखर किणी आम्हाला दर्शवतात की 14 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. इथून 14 धावांचा प्रवास असेल. येणारे बॉल आहेत 14.
ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलं. प्रदीप भोईर त्या ठिकाणी चुकी करतायत. बॅकअप चांगला मिळतोय. सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली गेली. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले तो गोलंदाज मिस्टर सचिन. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मनोज मन्या, ज्या खेळाडूच्या नावावर एक मॅन ऑफ द सिरीज बाईक आमदार चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सकाळचे पहाट झाली होती. मनोजला मात्र बाईकवर स्वार होण्यासाठी सांगितलं आणि तदनंतर चापेवाडी चषकामध्ये एक सायकल ज्याला मात्र मिळाली गेल्याच वीक मध्ये, तोच खेळाडू आपण पाहत आहेत मिस्टर मनोज. ऑफ साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे मात्र आपण पाहत आहेत फलंदाज बॅक टू द पवेलियन. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 13 धावेची आवश्यकता आहे. राजेशजी गावड मंडळाचे जे सचिव आहेत आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. अध्यक्ष श्यामकांतरे साहेबांना मी विनंती करेन की या आपण त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. तर एक शेवटचा प्रश्न असेल. मंगलदासजी घरत ज्या पद्धतीने पंच समालोचक यांचा मात्र सातत्याने आपण पाहत आहेत की उल्लेख केला जातो, त्यांचा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. जाऊया स्वागत सन्मानाकडे. श्यामकांतजी तरे साहेब यांच्या शुभ हस्ते राजेशजी गावड यांचा यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. 12 बॉल आणि 13 धावा. व्हॉट अ मॅच. चला टेंबी कोडावे 40+ टेंबी कोडावे मास्टर्स अँड एका साईडला एनसीसी सफाळे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावेळेला आलेले आहेत दोन्ही संघाचे कॅप्टन. तर आपण टॉस करूया लगेच. मी विनंती करेन मनोजी पाटील यांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. टेंबी खोडावे संघाचा कॅप्टन या 40+ मास्टर्स. प्लीज लवकरात लवकर या. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पंचांकडे दात. पंचांनी अपील फिटावून लावली. फाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 16. आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मनोजी पाटील त्या ठिकाणी सज्ज असतील. साईडला सुरेश रैना कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला मात्र या वेळेला वळवलं गेलंय. सरळ चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार 4. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिले. संघाची धावसंख्या फलकावर 20 वर जाऊन पोहोचली गेली. 8 धावेचं लक्ष्य. 6 सीटर स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा, लाईक करा अँड शेअर करा. खूप चांगली क्लॅरिटी क्वालिटी मात्र या ठिकाणी मेंटेन केली गेले. श्यामकांतजी तरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहतायत मनीजी गावड उपाध्यक्ष SPL सफाळे प्रीमियर लीगचे आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करूया. ऑफ साईडला एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 बंधू. चांगले अंडरस्टँडिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 21. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तर कॉइन स्पिन केला जातोय मनीजी गावड साहेब यांच्या शुभ हस्ते यंगस्टर चषक. तर मनीजी गावड सरांना विनंती करतोय सर आपण व्यासपीठावर जायचं आहे. तर मॅच सुरू आहे. फक्त निर्णय सांगा आपला काय. नक्कीच दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. तर 40+ संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे प्रमोद सर जोडले जातील. धन्यवाद. विजयासाठी 7 धावेची आवश्यकता आहे. ऑन साईडला खेळला गेलाय. सिक्सर किंगच्या बॅटमधून मात्र एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि यस व्हॉट अ कॅच. सचिन मॅग्निफिसंट अँड फॅब्युलस कॅच. फलंदाज बाद गॉन. या आपण SPL चे उपाध्यक्ष सफाळे प्रीमियर लीगचे मनीजी गावड यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करणार आहोत. श्यामकांतजी तरे साहेब जे यंगस्टर चे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण मायेचे उबदार शाल. चला वेळ दौडू नका. 7 धावेंचं लक्ष्य आहे.
एक अतिशय सुंदर लढत आपल्याला पाहायला मिळते आणि एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. कल्पेश आपल्या बॅटिंग मार्कवर येत असताना पाहायला मिळतोय. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने आतापर्यंत रोहित मात्रेने जी बॅटिंग केले आपल्या संघाला सावरले परिपूर्णतः आणि सेन्सिबल बॅटिंग करणं फार महत्त्वाची गोष्ट असते. समंजसपणाचं क्रिकेट अमर क्रिकेट क्लब सफाळेचे जे खेळाडू आहेत त्यांना मी विनंती करेन की प्लीज माझे खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांना विनंती करेन या आपण व्यासपीठावर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते शेखर किणी आम्हाला दर्शवतायत 23 या धावसंख्येवर. 311 4 बॉलचा खेळ झालाय. 5 धावेची आवश्यकता आहे. कल्पेश एक हार्ड हिटर बॅटर ऑन साईडला बॅटच्या अगदी रडारमध्ये आला नाही. एकदा वर्जित केली जाईल. प्रदीप भोईर पुढे सरसावतायत. आज मात्र पाठलाग सुटणार नाही आहे. स्वतःवर नैराश्य आपण पाहू शकाल आणि 2 धावा येत असताना कल्पेशच्या बॅटमधून संघाची धावसंख्या 25 विजयासाठी 3 धावेची आवश्यकता. 3 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. अगदी शेवटच्या सत्रामध्ये आपण आलो आहोत. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना मिस्टर प्रफुल्ल मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत प्रफुल्लने. दोन खोलवर चेंडू होता. गुड डिलिव्हरी. तेवढ्याच उमेदीने चेंडूला वळवलं गेलं. इथून 2 धावा डेफिनेटली मिळतील का? यस 2 धावा येत आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्कोर इज लेवल. विजयासाठी 1 धावेची आवश्यकता असेल. तर एक अतिशय सुंदर आणि दमदार अशी स्पर्धा ही आपल्याला पाहायला मिळते. आज प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगलं क्रिकेट. 1 धावेची आवश्यकता. चला लगेच स्पीडअप करा जरा गेम. यानंतर होणारा सामना एनसीसी सफाळे आणि 40+ टेंबी खोडावे मास्टर्स या 2 संघांमध्ये. ज्या पद्धतीने संतोष गावड यांनी खूप सुंदर रचनात्मक आपल्याला पाहायला मिळालं. त्यांनी सांगितलं की 40+ या टेंबी खोडावे खेळाडूंनी दाखवून दिलं की आमची ही चर्चा आहे घर घर. आमच्या जोडीला आहेत आदरणीय मनोहर सर. आमच्या या टेंबी खोडावे 40+ खेळाडूची सर्व गावातल्या लोकांना आहे आवड. कारण आमच्या गावचे सिनियर खेळाडू खेळतात सुभाष गावड आणि तेच फ्रेम मध्ये आपल्याला पाहायला मिळतील नेक्स्ट मॅच मध्ये. 1 धावेची आवश्यकता आहे. ऑन साइडला स्टायलिश फिनिश आमच्या चिमुरड्यांच्या स्वागतासाठी. चेंडू निघून जाईल आणि विनिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. 41 या आपण स्वागत सन्मान करणार आहोत. सुनीलजी पाटील अमर क्रिकेट क्लबचे सफाळीचे आपण पाहतायत. माझे खेळाडू आहेत आणि त्यांचे यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. या आपण करूया स्वागत सन्मान. अमर क्रिकेट क्लबचे या वेळेला माझे खेळाडू आहेत आणि त्यांच्या ग्रुपच्या माध्यमातून आपण या